एका सुंदर आणि शांत गावात शंकरराव नावाचा एक कष्टाळू माणूस राहत होता. शंकररावांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा मोहन, शांत, संयमी आणि विचार करणारा. धाकटा मुलगा, ज्याचे नाव रमेश होते, उत्साही, धाडसी पण थोडासा उतावळा. मोहन बघ, मी किती पटकन काम करतोय. हो, पण शांतपणे केलं तर काम नीट होतं. आज मी तुमची बुद्धिमत्ता तपासणार आहे. जो मुलगा घरापासून खूप दूर जाईल आणि सूर्य मावळण्यापूर्वी परत येईल, त्याला मी 1,00,000 रुपये देईन. सकाळी लवकर मोहन आणि रमेश दोघेही घराबाहेर पडले. दोघांच्या मनात जिंकण्याचीच इच्छा होती. अर्धा दिवस झाल्यावर मोहन थांबला. त्याने ठरवलं, इथून पुढे गेलो तर वेळेत परत येणार नाही, आणि तो शांतपणे घराच्या दिशेने वळला. दुसरीकडे रमेश फक्त पळत होता. त्याने परत जाण्याचा विचारच केला नव्हता. मी अजून पुढे जाईन, मोहनपेक्षा जास्त. हळूहळू रमेश थकू लागला. पाय दुखू लागले आणि सूर्य मावळायला लागला. थोड्या वेळाने रमेशच्या लक्षात येते की आपल्याकडील पाणी संपलं आहे आणि पायही साथ देत नाहीयेत. तेव्हा रमेशच्या लक्षात आलं, अरे देवा, मी परतीचा विचारच केला नाही. तो घाबरून धावत सुटला. मोहन विचार करतो, बरं झालं मी ठरवल्याप्रमाणे सूर्य मावळण्याआधी घरी पोहोचलो. वेळेत परत आलो. आता मन शांत आहे. अंधार पडल्यानंतर रमेश थकून भागून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप होता. माझी चूक झाली बाबा, मला माफ करा. मोहन, तू आज जिंकला आहेस. तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास. हे घे तू जिंकलेले 1,00,000 रुपये. फक्त दूर जाणं म्हणजे बुद्धिमत्ता नाही, तर योग्य वेळेत परत येणं ही खरी बुद्धिमत्ता. डोके शांत असेल तर निर्णय योग्य होतो. घाई केली तर यश हातातून निसटतं.